होम लोन तर अनेक जण घेतात, पण होम लोन सोबत तुम्हाला कोणकोणते चार्जेस भरावे लागतात माहितीये का? नसेल तर काही हरकत नाही. चला तर मग मी सांगते, पण त्याआधी हा कामाचा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर नक्की करा. सर्वप्रथम होम लोन साठी अप्लाय करताना तुमच्याकडून प्रोसेसिंग फी घेतली जाते. तुम्हाला होम लोन मिळो किंवा न मिळो, पण ही प्रोसेसिंग फी प्रत्येकाला भरावी लागते. नंबर 2 आहे लीगल फी. सहसा तुमच्या प्रॉपर्टीची पाहणी करण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था वेगळे वकील नेमतात. त्यासाठी लागणारी फीस देखील ते तुमच्याकडूनच वसूल करतात. याच फीला लीगल फी म्हणतात. परंतु जर संस्थेने तुमच्या प्रॉपर्टीला कायदेशीर मान्यता दिली असेल तर हे शुल्क लागू होत नाही. नंबर 3 मॉर्गेज डीड फी. होम लोन घेताना ही फी आकारली जाते. ही होम लोन वरती टक्केवारी असते. होम लोन घेताना आपण जे चार्जेस देतो त्यातील सर्वात मोठा भाग हाच असतो. नंबर 4 कमिटमेंट फी. काही बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज मंजूर झाल्यावर ठरलेल्या वेळेत कर्ज न घेतल्यावर कमिटमेंट फी घेतात. याची रक्कम शक्यतो मंजूर झालेली कर्जाची रक्कम आणि दिलेली कर्जाची रक्कम यातील फरकाची टक्केवारी असते. नंबर 5 प्री पेमेंट म्हणजे कर्जदाराने कर्जाची मुदत संपण्याआधीच कर्जाची रक्कम भरली तर बँकेला मिळणाऱ्या व्याजदरात तोटा होतो. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी बँका प्री पेमेंट पेनल्टी घेतात. बाकी तुम्हाला हे यापूर्वी माहिती होतं का? कमेंट मध्ये नक्की सांगा. सोबतच पैसा पणीला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.